तुम्ही वाय-टी व्हिडिओला किंवा शॉर्ट्सला ऑडिओ किंवा म्युझिक किंवा बॅकग्राऊंड म्युझिक सॉन्ग वापरलेलं आहे, पण त्याला कॉपीराईट क्लेम आलेला आहे. तर ते का आलेलं आहे आणि कसं येतं आणि यूट्यूबमधीलही यूट्यूब ऑडिओ लायब्ररीमधूनही आपण जर म्युझिक किंवा सॉन्ग वापरले तर ते खरंच कायमस्वरूपी असतात का? ते वापरले तरीही कधीही आपला व्हिडिओ अनलिस्टेड किंवा शॉर्ट्स अनलिस्टेड होऊ शकतो का? तर आज त्याचीच उत्तरं मी देणार आहे. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका. तर इतर कोणत्याही वेबसाईटवरून किंवा रील्समधून वगैरे जर आपण म्युझिक किंवा सॉन्ग वापरलं तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो. म्हणून आपण वाय-टी ऑडिओ लायब्ररीमधून म्युझिक किंवा सॉंग्स वापरतो. पण त्यातही जर ज्याने तो ऑडिओ किंवा ते बॅकग्राऊंड म्युझिक जर काही दिवसानंतर जर त्या वाय-टी लायब्ररीमधून यूट्यूब ऑडिओ लायब्ररीमधून जर ते सॉन्ग किंवा म्युझिक जर डिलीट केलं तर आपल्या त्या सॉंग्सला वापरलेलं म्युझिकही डिलीट होतं. म्हणजे त्या व्हिडिओला ते म्युझिक राहत नाही आणि ते कॅन्सल होतं आणि फक्त आपला तो व्हिडिओ राहतो. आणि मग आपल्याला यूट्यूबकडून मेसेज येतो. मलाही तो मेसेज आलेला आहे. मीही जे वाय-टी ऑडिओ लायब्ररीमधून जे बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेलं होतं, पण ते काही दिवसानंतर त्याच्यावरील ते म्युझिक ज्याने अपलोड केलं होतं ते डिलीट झालं आणि त्याच्यानंतर मला हा मेसेज आलेला आहे. पहा बघा, माझा प्रगती रेट्स हा चॅनल आहे, त्यावर हा मेल आलेला आहे. हाय प्रगती रेट्स, वी वॉन्टेड टू लेट यू नो दॅट द प्रायव्हसी सेटिंग फॉर युअर यूट्यूब शॉर्ट हॅज बीन स्विच्ड टू अनलिस्टेड because the video you sampled audio from has either been deleted or opted out by its original creator म्हणजे ज्याने तो अपलोड केला होता त्याने तो डिलीट केलेला आहे. We are doing this because we give creators controls over how their original content shows up on YouTube. When creators remove or opt out their original creations from YouTube, we automatically mute sampled audio from the shorts. म्हणजे तुम्ही ज्या शॉर्ट्सला वापरलेलं होतं ते म्यूट केलेलं आहे किंवा त्या रिमूव्ह केलेलं आहे. दॅट रिमिक्स्ड दोज व्हिडिओज. तर आपण जे बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेलं होतं ते आता सर्चमध्ये पण येणार नाही आणि ते आपण ज्या शॉर्ट्सला वापरलेलं होतं ते म्यूट केलेलं आहे आणि तो आपला शॉर्ट्स व्हिडिओ त्यांनी अनलिस्टेड केलेला आहे. म्हणजे आपण जर एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओला जर तो शॉर्ट्स किंवा बॅकग्राऊंड म्युझिक वापरलं तर तेही आपलं अनलिस्टेड होऊ शकतं किंवा त्यातीलही फिक्स म्युझिक किंवा ऑडिओ सॉंग्स नाही आहेत असं आपण समजू शकतो. कारण ज्या क्रिएटरने त्याच्यावर टाकलेलं आहे ते कधीही डिलीट करू शकतात. त्याच्यानंतर बघा त्यांनी मग आपल्याला काय केलेलं आहे. सिन्स दिस व्हिडिओ इज नाऊ अनलिस्टेड, it won't be recommended to viewers in the short speed or be available in search result. We have automatically muted your short. Your short will be deleted in 30 days, but you can download, if eligible, the muted version of the short from YouTube Studio before May 2026. ओके, 12 मे 2026. मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही या तारखेपर्यंत जर त्या म्युझिकला तुम्ही डाउनलोड करून दुसरं म्युझिक वापरा, नाहीतर
30 दिवसामध्ये तुमचा तो व्हिडिओ ॲटोमॅटिकली तुमच्या YT व्हिडिओमधून YT चॅनलवरून डिलीट केला जाईल. बिकॉज द ओरिजिनल व्हिडिओ क्रिएटर डिलीटेड देअर व्हिडिओ, यू माईट नॉट हॅव परमिशन टू रिअपलोड युअर शॉर्ट टू YouTube with the original sampled audio. Instead, consider changing the audio. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दुसरा तो व्हिडिओ डाउनलोड करून दुसरं म्युझिक वापरू शकता. पण मला तो व्हिडिओ डाउनलोड नाही करता आला YT स्टुडिओमधून. जर YT स्टुडिओमधून तो व्हिडिओ डाउनलोड करून पुन्हा नव्याने त्याला म्युझिक कसं वापरायचं माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला नक्कीच शेअर करा. तर म्हणजे लक्षात ठेवा, YT स्टुडिओच्या म्हणजे यूट्यूब ऑडिओ लायब्ररीमधीलही आपण जे म्युझिक किंवा बॅकग्राऊंड म्युझिक किंवा सॉंग्स वापरतो ते कायमस्वरूपी नसतात. कायमस्वरूपी म्हणजे जर त्या क्रिएटरनी अपलोड केलेला तो म्युझिक किंवा सॉन्ग डिलीट केलं तर आपल्या व्हिडिओचा देखील तो रिमूव्ह किंवा डिलीट होऊ शकतो. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस नाही केली तर आपला ॲटोमॅटिकली तो व्हिडिओ डिलीट होऊ शकतो. तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची होती. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी. तर थँक्यू. बाय बाय.